चंद्रपूर, अमरावती, कोल्हापुरात एटीएसच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी या प्रकरणी चौकशी करण्यात आली। शहजाद भट्टीचा बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढण्याचा कट आहे। सोशल मीडियावर आता पोलिसांची नजर असणार आहे। चंद्रपूर, अमरावती आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये एटीएसच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे। शहजाद भट्टी नावाचा एक आतंकवादी हा पाकिस्तानमध्ये बसून भारतामध्ये काही आतंकवाद्या कारवाया घडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये होता। त्याचा हा डाव हाणून पाडण्याकरता जी माहिती, गुप्त माहिती एटीएसला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती, तर संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना पकडण्याकरता छापे टाकण्यात आलेले आहे। अजून काही गुप्त माहिती एटीएसकडे आली आहे। जवळजवळ 100 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेणं चौकशी केलेली आहे। अजून काही ठिकाणी त्या ठिकाणी कार्यवाही अपेक्षित आहे। नमस्कार, मी करणसिंह पवार। आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला एक बातमी। पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्याशी साखरपुडा होणार आहे। पुण्यात 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा होणार। रेवती सुळेच्या लग्नात ही दोघे एकत्र पाहायला मिळाले होते। त्यानंतर आता पार्थ पवार यांच्या साखरपुड्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे। पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्याशी साखरपुडा होणार आहे। तर नुकतेच रेवती सुळेच्या लग्नात सुद्धा दोघेही एकत्र पाहायला मिळाले होते। पुण्यात 29 जुलैला पार्थ पवार, कायनात धार यांचा साखरपुडा होणार आहे। नुकतेच रेवती सुळे यांचं लग्न झालं आणि या लग्न समारंभामध्येच पार्थ पवार आणि कायनात धार एकत्र त्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळाले होते। आणि आता जी महत्वाची अपडेट आलेली आहे त्याप्रमाणे पुण्यामध्ये हा साखरपुडा होणार आहे। 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा होणार आहे। रेवती सुळेच्या लग्नात ही दोघे एकत्र पाहायला मिळाले होते। पार्थ पवार यांचा आता साखरपुडा होणार आहे। कायनात धार यांच्याशी साखरपुडा होणार आहे। पुण्यात 29 जुलैला या साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं। 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।